धपाटे तुम्ही कधी खाल्ले असतील तर प्लीज कमेंट मध्ये. नाही तो नंतर जळणार, लाल कलर येणार त्याला. जर का बॅटर असेल तर तो दुसरे मटके में क्या है? मटन अंडी, चिकन अंडी. तर मित्रांनो काकी नाव विचारत होते युट्यूब चॅनलचं काय, तर सोनाली आता त्यांना सर्च करून सांगते. मित्रांनो या काकीच्या तुम्हाला जर शॉप वरती यायचं असेल, खाली मी नंबर देतो. 350 रुपयामध्ये प्रिंटिंग टी शर्ट करून देतोय. इथे जेवढे पण मॅसेज आहेत हे कोणतेही घेतले, लहान मुलांचे मोठ्यांचे 350 रुपये. जर तुम्हाला मसाले आणि असे काही कणी, हे कणी बोलले ना सोनाली, याच्या स्टॉलला गर्दी आहे म्हणजे काहीतरी आहे. काकी ओ काकी लवकर बनवा. नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल एसडी विश्व. तर मित्रांनो जो लास्टचा ब्लॉग होता विजय सेल्सचा, तुम्ही त्याला एवढं भरभरून प्रेम दिलं ना, मला बिलीव्हच होत नव्हतं की एवढं चांगलं मला प्रेम भेटेल त्या ब्लॉग वरती. आणि खूप चांगला मस्त प्रकारे तुम्ही मला त्याच्यासाठी प्रतिसाद दिला त्या ब्लॉगला. हिला रडत होती त्यामुळे हिला आता घेतलं मी ब्लॉग मध्ये येण्यासाठी रडत होती. काय काय ब्लॉग मध्ये येण्यासाठी रडत होती. ओके हॅपी हॅपी. तर मित्रांनो आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि मी आता व्लॉग शूट करतोय कारण की आम्ही चाललो आहे परेलला. फूड फेस्टिवल भरलाय, तर कालच जाणार होतो पण टाइम नाही भेटला आणि आमच्या मॅडम आम्हाला सोडत नव्हत्या. तर आज आम्ही थोडस ट्राय केलंय की आज जायचंच आहे कसंही करू, कारण की तुम्हालाही दाखवायचं आम्हाला की तिकडे काय 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 चाललंय तुझं. जा खाली जा चला. तर तिकडे काय काय आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तिकडे आहेत. काय तिकडे महोत्सव आहे, फूड महोत्सव आहे. तर आपण आता तिकडे चाललोय, व्हिजिट करतो. तर ब्लॉग हा तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघा आणि काय काय गोष्टी आहेत ते मी पूर्ण एक्सप्लोर करतोय. त्यासाठी ब्लॉग हा तुम्ही पूर्ण एंड पर्यंत बघा. रेडी? तर मित्रांनो आता घरातून आम्ही निघालोय आणि टायमिंग काहीतरी आहे ना 10:30चा लास्ट आहे आणि आता वाजले आहेत 9:10. तर आता फक्त ट्रॅफिक लागायला नाही पाहिजे. आता फटाफट मी निघतोय आणि तुम्हाला डायरेक्टली आता भेटतो मी तिकडे फूड फेस्टिवलच्या इथे. तर मित्रांनो आता वाजले 9:30 आणि मी आता जस्ट इथे पोचलोय. तर ही सगळ्यात पहिली एंट्री आहे आणि हा परल लालबाग फूड फेस्टिवल 2025चा एंट्रीचा गेट आहे. तर मी आणि सोनाली आता आतमध्ये जाऊन एंट्री करतो. तर आतमध्ये जाऊन बघूया की काय काय तिकडे आहे. हे इथून नाही, एंट्री हीच आहे. इथून आहे एंट्री, ही आहे. सॉरी तो एक्झिट गेट होता. तर आतमध्ये जसं आम्ही एंट्री केली तर हा असा बॅनर आहे, महाराष्ट्राची अस्सल चव आणि भरपूर मनोरंजन. तर हे जे इव्हेंट आहेत 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 तारखेपर्यंतचा हा पूर्ण इव्हेंटचा शेड्यूल आहे. जर तुम्ही येत असाल तर हे सगळे बघून या तुम्ही. तर आता मी चाललो आहे आतमध्ये. तर ह्या साईडला इंटर केलो आम्ही. त्याच्यानंतरला इथे राईट साईडला जर बघितलं तर इथे फूडचे काउंटर आहेत. सगळे झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे फूडचे काउंटर आहे आणि या साईडला सगळे म्हणजे घरातले जे सामान असतं आपलं, परत लहान पोरांची खेळणी आहे, मसाले आहेत. तर आतमध्ये आम्ही जाऊन आता बघूया की काय काय आहे तिकडे. सगळ्यात पहिला भेटला हा स्टॉल. इथे लहान पोरांची सगळी खेळणी ठेवली. काय आहे माहिती का? कोण आहे? कितीला काय आहे? 150 रुपये. 150. सगळे कोणतेही घ्या. हे 200 आहेत. 150 रुपये. कोणतेही घ्या. 150 रुपये. युनिक आयटम आहेत ना. हे छोटी चप्पल. बघू चप्पल. हे काय आहे? असं करा.
हे पण 150 ला. तर इथे बाजूला काकांच्या बाजूला स्टॉल आहे मुखवासचा. काय घ्यायचंय? आत्ताच एक एक्झिबिशन मधून घेतलंय ना. हे मला वाटतं इथं मॅन्डेटरी आहे. सगळ्या एक्झिबिशन मध्ये मला वाटतं ना हे मॅन्डेटरी आणि मसाले आणि पापड है ना. आता इथे पापड बघू खायला मिळतात. या काकी काय विकतात? गहू आहे रे. गहू आहे काय आहे? पोहे. हे असले कसले? हे चहा मध्ये टाकून खातात. ही लापसी आहे का तांदूळ? ही लापसी आहे. अच्छा भात आहे, राईस आहे, तांदळाची कणी. अच्छा हे पॅक केलेत का? दाखवा. हे कशे रुपये? 70 रुपये. हे किती आहे? हाफ केजी. आणि हे काय आहे? काय? ताक मिरची. मसाले आगरी मसाला, सांडे मसाला, मालवणी मसाला, लाल तिखट. हे कसले पीठ आहे सोनाली? घावणे पीठ. तुला आवडतं ते घावणे. दाखव. हे थालीपीठ. हे घ्यायचं आहे का आपल्याला? घेऊया. घे नाही. मम्मीला आवडतात ना. अजून हे काय? हे चटणी आहे ना. हे तुमचं सगळं होममेड आहे. हे घ्यायचं ट्राय करायचं. हा हे एक घे ना. आपल्याला एक घे यूज करायला घरी. थालीपीठ. कोकम सरबत. कोणता? कोकम सरबत. कोकम सरबत. तुझं ऑल टाइम फेवरेट. हा सगळ्यात बेस्ट आहे. ऑल टाइम फेवरेट. घ्यायचंय का? घेऊ. एक कितीला विचारते? कसं आहे हे? 110 रुपये. आणि हे कितीला आहे? 70 रुपये. हे किती आहे? अर्धा किलो आहे. पाव आहे ना. पाव. सगळ्यात पहिली सोनालीची शॉपिंग झाली इथे चालू आता. जीपे आहे ऑनलाईन. जर तुम्हाला मसाले आणि असे काही कणी, हे कणी बोलले ना, तांदूळाचे कणी आहे, जर तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर कोकण मार्ट म्हणून यांचा एंट्री केल्यावरती 2nd नंबर शॉप आहे. तर येऊन त्यांच्या शॉपला येऊन व्हिजिट करा. तर आम्ही आता चाललोय पुढे. तुला माहिती आहे इथे हे जे शॉप आहे ना ह्याच्याकडे प्लेन टी शर्ट आहेत आणि सेकंडरी आहे ना ह्याच्याकडे अशा सगळ्या डिझाईन आहेत. अशा सगळ्या डिझाईन आहेत त्याच्याकडे. अशा सगळ्या डिझाईन आहेत आणि ही प्रिंट त्या मशीन मधून करून देतो. जगा आणि जगू द्या. जगा आणि जगून द्या. ही जी प्रिंट आहे बघ तिकडे करतो. माय लाईफ घरच्यांचे रूल, माय लाईफ बायकोचे रूल. हे एक आपला मित्र आहे जयदत्त पालवे, त्याला देण्यासाठी चांगले. माय लाईफ घरच्यांचे रूल. नाही माय लाईफ कुठे गेलं ते वाईफचं? मी क्रिएट केलंय ते. अच्छा तू क्रिएट केलंय? मला वाटलं इथं लिहिलंय. मी क्रिएट केलंय. हे बघ इथं सगळे असे मेसेज आहेत. लाडोबा गंडो काय गोंडस, आईचं लेकरू, माझ्याशी नीट बोलायचं. त्रिशाची साईज काय असेल? 1-2 इयर्स. ही गोंडस लिहिले बघ. एक मिनिट. जर तुम्ही इथे येत असाल 350 रुपयामध्ये प्रिंटिंग टी शर्ट करून देतोय. इथे जेवढे पण मॅसेज आहेत हे कोणतेही घेतले, लहान मुलांचे मोठ्यांचे, 350 रुपयाला ते लोक सेल करतात. आणि खूप सारे असे लहान पोरांचे पण पॅटर्न अवेलेबल आहे त्याच्याकडे. मॅसेजचे असे पॅटर्न आहेत. अतिशय खोडकर, अतिशय इथे लोणच्याचे व्हेरायटीज आहेत सगळ्या. हे पण सगळे एक्झिबिशन मध्ये कंपल्सरी आहे. हा मसाले आणि लोणचं यांच्याशिवाय एक्झिबिशन काय है ना. बायकांना हेच लागतं, मसाले ना लोणची. हे नवीन बघितलं. हे कसलं? करवंद पहिल्यांदा बघितलं. आता लास्ट एक्झिबिशन आपण बघितलं त्यात होता काय? होतं. सगळ्या एक्झिबिशन्स मध्ये हे प्रकार असतात लोणच्याचे सगळे. मी त्यावेळी जेव्हा आपण आता बघितलं त्यात हे नव्हतं. तुझं लक्ष करवंद ना. हे नव्हतं. हे सगळे पहिली आंबा पोळीचे आहेत ना. कसं आहे? आवळा आहे. कैसा है? सब 150 रुपये पाव. सब 150 रुपये. अलग अलग. अच्छा अलग अलग आहे. घ्यायचे नव ना. पुढे बघूया आपण. तर इथे स्वीटचं शॉप आहे. आम्हाला नको आहे आता, इथे नाही जाते आम्ही.
हे काय तुझ्या कामाचं आहे? लेडीजच्या कामाचं आहे. 90 आहेत ह्या. हा. कॉटनच्या 90 आहेत. कॉटनच्या? कशा कुठे काकी नाहीत वाटतं? कोण नाही का इकडे? नाहीये. कशा आहेत ह्या? पण तुम्ही काकी बिंदा स्टॉल सोडून दुसरीकडे फिरताय तुम्ही. कशा आहेत मॅक्स्या? हे सगळे प्युअर कॉटन आहेत. त्याचा कलर वगैरे ही एकच साईज आहे? नाही म्हणजे वेगवेगळे आहेत. ओके फक्त तुम्हाला तुम्ही म्हणते ना प्युअर कॉटन आहे. ओके ओके ओके. अच्छा अच्छा. मोठी म्हणजे हाईटला मोठी आहे? नाही नाही साईज अच्छा घेर साईज घेर मोठा आहे. आमच्या बायकांचं हेअर एक सारखं नसतं. त्याच्याविषयी ही मोठी आणि ही मोठी. ओके मम्मीला घ्यायचे? कोणाला? मम्मीला बघ जरा एकदा. एक कॉटनची घेऊया ना. मग कशी जाड आहे, हा थोडी त्यांचा पोट आहे ना त्याच्यामुळे. कम्फर्टेबल असतात ते. हा. हे मोठी नाही होणार तुला मम्मीला? तुझ्या मम्मीला? माझ्याच मम्मीला. हा त्यांच्या माझ्यासारखं आहे का माझ्यापेक्षा जास्त? तुमच्या एवढेच आहेत. आणि थोडस पोट आहे ना त्यांना. हा. पण हे होईल. मित्रांनो या काकीकडून हे परचेस केलं आम्ही मम्मीसाठी. एकदम चांगला रिजनेबल रेट दिला काकींनी. तुम्ही पण या विजिट करा यांच्या शॉपवरती. अजून काय काकी तुमच्याकडे? साडी आहे. मला शॉर्ट पण दाखवा ना. आता सोनाली स्वतःसाठी बघतीये शॉर्ट मॅक्सी ना काय नाईटी बोल. नाईटी स्वतःसाठी बघते आता ही नाईटी. शॉर्ट शॉर्ट आहे ना? ऍक्च्युली शॉर्ट्स आहेत. हो हो ही वाली द्या. आणि ह्याच्या प्राइस 275 आहे शॉर्ट्स मॅक्सी. प्राइस 275 शॉर्ट आहे ना. हे आपल्यासाठी आहे. आणि ह्याच्यात कलर पण अवेलेबल आहेत. बरेच कलर आहेत अवेलेबल आहेत. ठीक आहे काकी पॅक करा. तर व्हाईट नंतरला त्यांच्याकडे हा पण एक कलर आहे. आणि एक कलर आहेत एवढे हे सगळे शॉर्ट शॉर्ट नाईटी आहे ना. शॉर्ट नाईटी. तर खूप प्रकारचे यांच्याकडे कलर्स अवेलेबल आहेत. हे सर्व कलर्स आणि कॉटन मध्ये प्युअर कॉटन आहेत ना. प्युअर कॉटन आहे. हा कलर आहे, हा कलर आहे, हा एक कलर आहे, हा एक कलर आहे, हा कलर आहे. बरेच कलर आहेत म्हणजे भरपूर खूप चांगले options पॅटर्न आहेत. आणि टोटली 100% कॉटन आहे यांच्याकडे. तर तुम्ही या एकदा तरी आणि व्हिजिट करा. लास्ट तारीख 12 तारीख आहे. त्याच्या आधी या लवकरात लवकर आणि व्हिजिट करा यांच्या शॉपला. मित्रांनो या काकीच्या तुम्हाला जर शॉपवरती यायचं असेल एक खाली मी नंबर देतो. तर काकीला तुम्ही करा त्यांना. आणि काकी या घरून सगळा हा बिझनेस सेटअप करतात. तर आम्ही त्यांना विचारत होतो की कुठून कसा करता. कारण की एक्झिबिशन नंतर तुमचा शॉप कुठे आम्ही विचारत होतो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी घरूनच करते सगळं काम. तर नक्की या काकीला येऊन सपोर्ट करा आणि यांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि खाली एक नंबर येईल. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर काकीला बिंदास तुम्ही कॉल करा. आणि रेट पण तुम्हाला रिझनेबलच भेटेल तुम्हाला. तर मित्रांनो नाव विचारत होते यूट्यूब चॅनलचं काय. तर सोनाली आता त्यांना सर्च करून सांगते. काकींना दे. काकीच्या शुभ हाताने फॉलो करायला लाव. हे आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. इथे येईल आपला. चला बाय बाय थँक्यू. तर मित्रांनो तर काकी बोलायला एवढ्या भारी होत्या ना. ते एक सांगत होते की मला तुमचा इंस्टाग्राम ID सांगा. नंतरला बोलले कोणता यूट्यूब चॅनल आहे ते सांगा. तर सोनालीने त्यांना टोटली सगळं दिलं. आणि त्यांनी आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब केलं. तर आता तिथून पुढे आल्यानंतरला हे असे घरातले सगळं सामान आहे. छोटा कढई आहे क्या? छोटा कढई बघते. हे 150ला असं काहीतरी चाळण आहे. परत ही एक चाळण आहे 150ला. परत 100 रुपीजची आहे, 80 रुपीजची आहे, ही 200ला आहे. ते सगळं असं म्हणजे घरातलं किचनचं सगळं सामान आहे इकडे. काय घेणार आहे? नो नो चला मग इथे हे आपल्या कामाचं नाही. वन सेकंड. काय घेते? एक मिनिट. एक्सक्यूज मी. काय ते? कढ़ाई छोटी एक निकाल के दिखा. कैसा है ये? 100 रुपये. अरे पातळ आहे हे लोक. पातळ आहे. ॲक्च्युली मला कसं पटकन एखाद्याला एकटी असते दुपारच्याला पटकन भाजी वगैरे करायला छोटीशी कढई हवी होती. चलो नको तर चलो आपण अजून जायचं आपल्याला पुढे पण. अस्सल खा अस्सल राहा. तर इकडे यांच्या स्टॉलला आता आम्ही आलो. यांच्याकडे सगळे आगरी मटन आहे, सावजी मटन आहे, कोल्हापुरी मटन आहे. ऐकलं तुम्ही सगळे मटनचे मसाले यांच्याकडे अवेलेबल veg आहेत. पण आपलं आहे. सॉरी सावजी सगळ्या प्रकारचे Ready सगळ्या मसाले. प्रकारचे यांच्याकडे मसाले अवेलेबल आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण. हे सोनकढी आहे. परत हा कोल्हापुरी अस्सल मसूर मसाला. अख्खा मसूर आहे. अख्खा मसूर सॉरी. हे काय मिसळ. मिसळ
मिसळ आहे, आखा मसूर आहे, हे कोणतं आहे? शेव भाजी मसाला. शेव भाजी. वांगी आहे, भरली वांगी. हे व्हेज 4 व्हेज आयटम आहे. हा. सगळं नॉन व्हेज आहे. अच्छा हे तांबडं लागले तर दादा दुकानांमध्ये मिळतात. हे दादा नॉनव्हेज वरून लय मोठा इश्यू झाला. अंडा रस्सा, कोळंबी रस्सा. नॉनव्हेज वरून इश्यू झालाय ना. त्यांच्याकडे आहेत. हे तुम्ही तांबडा पांढरा कुठे आहे तो? हे कसं आहे दाखव जरा तो पाकीट? तांबडा पांढरा. आणि उकड ह्यांच्याकडे ना 100ला 4 यातले कोणते पण मसाले घेतले ना आपण 100ला 4 आहे. हा मटन रस्सा आहे, मटन रस्सा आहे, मटन रस्सा आहे, मटन बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे, चिकन सुका आहे, चिकन रस्सा, सोलापुरी काळा चिकन रस्सा, म्हणजे असे सगळे यांच्याकडे मसाले अवेलेबल आहेत. आणि यांच्याकडे 100ला 4 ही अशी असते. त्यांनी काहीतरी अशी स्कीम ठेवली. फक्त अर्धा लिटर पाण्यामध्ये टाकायची, शेतकऱ्याने प्यायची. जर वेळ असेल तर जरा मिक्सरला लावलात ना अर्धा लिटर पाण्यामध्ये तर खूप चांगली लागते. ऐकलं सोनकढीची रेसिपी कशी असते, एकदम इझी आणि क्विकली फास्ट. कसला आहे हा? तांबडा आहे. नाहीये तुम्ही. तांबडा रस्सा आहे. हा सूप कसं बनतं? हा आपला सूप. चिकनचं सूप, मटनचं सूप आणि हे दोन्ही पण सेम आहे. आणि हे कसलं आहे? हे सगळं सूप आयटम. अळणी उकड. अच्छा मित्रांनो, सोनालीने हे घेतलंय कोल्हापुरी मिसळ एक रस्सा 20 रुपयाला आहे ना. आणि दुसरी भरलेली वांगी. 30 रुपये MRP. तर आम्ही डिस्काउंट लावून 50 रुपये. ऑफर चालू आहे ना तुमची. भरलेले वांग आणि मिसळ रस्सा. चला घ्या लवकर, चला पुढे पण जायचं आपल्याला फटाफट. दे त्याला पेमेंट करा. शेंगदाण्याचं तेल आहे, कोकोनट ऑइल आहे, मस्टर्ड ऑइल आहे, सनफ्लावर आहे, सिसम आहे, करडईचं तेल आहे, बदाम आहे, अक्रोड आहे. हे सर्व लाकडी खाण्याचे. हे शेतकरी आहेत साताऱ्याचे. त्यांना महाराष्ट्र डिस्ट्रीब्युशन आवडते, तर आम्ही शेतकऱ्यांना प्रमोट करतो. शेतकरी टू ग्राहक. ग्राहक. जसं गूळ आहे, जो सेंद्रिय गूळ आहे, क्यूब्स आहे, तुम्हाला टेस्ट आहे. हे काय आहे? गुळ. गुळ आहे. हे कसले पावडरचे? हे आंबे हळद आहे. ओके. आंबे हळद. आणि शिकेकाई पावडर. हे कशासाठी मेहंदीमध्ये use? पण मिक्स करून जातो. मेहंदी. ओके. आणि ही दगडी जात्यावरती दळलेली हळद आहे. प्युअर आहे. प्युअर आहे. हां. हे कसं आहे पॅकेट आहे ते? पाव किलो. प्राइस काय ठेवली तुम्ही सगळ्यांची? 110 रुपये आहे. पाव किलो. हा, पाव किलो. आणि हे ऑइलची काय प्राइस Oil आता ठेवली? हे शेंगदाण्याचं तेल 1 लिटर आहे, 445 आहे. सनफ्लावर आहे ते तुम्हाला 475 ला पडेल. असे सगळे वेगवेगळे rate आहेत. सगळ्यांचे हे वेगळे groundnut वेगळे. आहे ते 340 रुपयाला आहे. ओके. आणि हे व्हर्जिन ऑइल आहे. व्हर्जिन ऑइल जसं ओल्या नारळापासून बनवलं जातं. ओके. जे हार्टसाठी डायजेशनसाठी चांगलं आहे, मसाजसाठी वापरू शकतो. हे जेवणात वापरू जेवणात पण शकतो. वापरू शकतो. ओके. हे 3 प्रकारे आपण पिऊ शकतो. पिऊ शकतो. हां, जेवणाआधी 1 चमचा प्यायलात ना तर अप्पर बॉडीसाठी काम करतं. जसं ब्रेन आहे, आईसाठी आणि हार्टसाठी. जेवणातून घ्यायला लागलं तर डायजेशनसाठी चांगलं. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी. जेवणानंतर घ्यायला तर लोअर बॉडीसाठी काम करतं. ओके. रॉ फॉरेस्ट हनी आहे जे प्युअर आहे. असं केलं तरी याच्याकडे समजतं आपल्याला की प्युअरिटी काय आहे. याच्याकडे कोणताही लेअर नाही. ओके. जंगली आहे. कसं आहे ते? आणि हे सगळे तो 400 आहे. हे काय होतं? पापड. इथे पण पापड. हा पापड skip, सगळीकडेच skip, आहे. skip, घेतले आपण घेतले. स्किप स्किप स्किप. कोणते चिप्स? स्किप म्हटलं स्किप. स्किप करायचं. अच्छा. अबे हे वुडनचे. टेक सम टॉयज फॉर ट्री. हे बघ, हे काय माहिती का? अगरबत्तीचं. स्टँड आहे. छान आहे ना? क्यूट यार. हे पण आहे. हे अगरबत्तीचं स्टँडच आहे. अच्छा, त्याच्यावर ठेवले. ओके. ठेवलंय ते. आय थॉट की वेगळं आहे काहीतरी. सगळं वुडनचं आहे त्यांच्याकडे. छान. सावंतवाडीचे तुम्ही? अच्छा. या आजीला ओळखलं काय? हे आपल्या गणपतीत होत्या, हा. पण त्या जात हे करत होत्या. छान आहे, सुंदर. छान आहे ना पांडेजी बघ. छान. तर जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येत असाल तर इथे खेळण्यासाठी पण आहे.
मी जाऊ का? पाळणा नाही, लहान पोरांना ते हवा निघेल मी त्यातून. हाईट छोटी. हवा निघेल त्यातून. चल हा झोपा, हे याला काय बोलतात, झोपाळा ना? आकाश पाळणा. पण मी नाही आकाश पाळणा. परत इथे लहान पोरांचं खेळण्यासाठी आहे. परत इथे झोपाळा आहे, तिकडे पण आहे. मुलांना घेऊन असे येत असाल तर मुलं पण वैतागणार नाही इकडे, कारण की त्यांच्या खेळण्याचे पण खूप सारे इथे ऑप्शन आहेत. तर इथे आल्यावरती हे अजून काय काय? बँगल्स सुंदर सुंदर आहे. हे क्लच आहेत ना? क्लचेस. हे आपल्या काय कामाचं नाही. तर मी जातो पुढे, सोनाली बघत बसेल इकडे काय आहे ते. तर इथे किचनचं शॉप आहे, स्टॉल आहे, सॉरी. 100 रुपीज कोणता पण घ्या. लहान मुलांची खेळणी. आता इथून मला असं वाटतं की इथून फूडचा काउंटर सगळा चालू आहे. हे काय खायचं? हा काय बनवतोय? काय काय आहे हे? क्या आहे? मंचुरियन. Veg, अच्छा, non व्हेज ना? घेऊ एक प्लेट. कैसा आहे एक प्लेट? सोनालीने घेतला हे मंचुरियन, व्हेज मंचुरियन. त्याला खाली प्लेट घे, गरम दिली ना. थँक्यू. बघून मला कसं तरी झालं. कसं झालं? आता खाऊन बघते कसं आहे. टेस्ट बताओ. हळूवा, गरम असेल. हा, ओके ओके. म्हणजे Average. या वातावरणासाठी, म्हणजे अशा ठिकाणासाठी ठीक आहे. ओके ओके. ओके ओके, नॉर्मल. एवढंच आहे. थोडं सॉल्टी आहे. आपलं सॉल्टी काय जाणार नाही. ए बाबा नको बोलू. मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्रामला आहेत ना? माझा एक रील बघितला का नाही तुम्ही? तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो जस्ट चेंबूरमध्ये. चेंबूरमध्ये हे जे हॉटेल आहे फूड विला म्हणून, खाली एक इंस्टाग्राम आयडी आहे, रील बघा तो. सोनाली, याच्या स्टॉलला गर्दी आहे म्हणजे काहीतरी आहे. भरीत भाकरी, छोलेपुरी, भरलेली वांग, आळूवडी, भरलेलं वांग. मी इथेच फ्लॅट झाली. अरे बापरे, इथे तर जेवण देतोय हा. व्हेज थाली पण आहे. व्हेज जेवणच आहे. गर्दी आहे म्हटलं तर काहीतरी हो. असेल. आपल्याला भेटेल का नंबर आपला? आधी बघ काय काय घ्यायचं आहे का. चल पुढे बघूया, नसेल तर परत येऊया. पाव. आणि इकडे नॉनव्हेजचा स्टॉल आहे, महिला बचत गटाचा आहे. काय आहे? चिकन आहे, मटन आहे? दोन्ही आहे. दोस्त मटके में क्या है? मटन हंडी, चिकन हंडी. अच्छा ओह, अच्छा, इसके अंदर ही बना रहे तुम लोग? आणि त्याच्यात मतलब इसमें ही सब मिला के इसमें स्टीम करने रखा है? इसमें ये फोरन मारते हैं, अच्छा. तड़का उसी में लगता और ये क्या और है? ये क्या है? है. वो देसी लिट्टी है, लिट्टी चोखा. लिट्टी चोखा. व्हेज है. अरे बापरे. ओ बाई, कसं वाटतं. हा फिशचा स्टॉल आहे पूर्ण. तर मित्रांनो, आज होती 9 तारीख. सोनाली आणि मी आज आलेलो. तर थोड्या वेळापूर्वी ना इथे डान्स होते. तर तुम्हाला जर मी जे ब्लॉग थोडासा जो बनवलेला आधीचा, त्यामध्ये बॅकग्राऊंडला साऊंड येत असेल, तर इथे ते डान्स चालू होते. आणि इथे अशा प्रकारे अरेंजमेंट आहे बसायची. आणि इथे पण स्टॉल आहेत सगळे. तर आता आम्ही चाललो इकडे. या साईडचे स्टॉल आमचे ऑलमोस्ट झाले सगळे, बघून पण झाले, शॉपिंग पण झाली आहे. तर आता चाललो या साईडला. इथे जाऊन बघूया काय काय आहे ते. इथे आपल्या आवडीचंच आहे रे. इथे आवडीचंच आहे बघ. भेळ आहे, मोमोज आहे, परत अरे दिलदार आपली चाय आहे. आम्ही गावणे चटणी पण आहे. काय? गावणे आणि चटणी. चलो ट्राय करते. पहिला आपण तिकडून बघूया काय. हा, तिकडून ट्राय करूया. हे पाणीपुरी स्टॉल आहे, तिकडे नको. भेळ, सुकी भेळ, दही भेळ, पाणीपुरी. तुझा फेवरेट? ट्विस्टर. ट्विस्टर. देऊ त्यांना ऑर्डर एक. हो, पेरी पेरी पेरी. माझा पूर्ण पातळ काय, माझा क्रिस्पी बटाटा होतो. ओके. आणि बाहेर विकतात ते तुम्ही काय बोलतात, बॅटर जाड करून हे बॅटर क्रिस्पी केलं जातं. आपण बॅटर क्रिस्पी नाही करत. आता हा बटाट्याची प्राइस किती? जाड नाही, हे पातळ. मैदा असतो ना, तो जाड असतो, तो कडक असतो. आपण मैदा करत नाही. तुम्हाला पेमेंट केला? पेमेंट केला ताई?
नाही तो नंतर जळणार, लाल कलर हा, येणार हा. त्याला. जर का बॅटर असेल तर तो क्रिस्पी होणार, पण आतून तो असाच राहणार. ओके, थँक्यू इन्फॉर्मेशन टेस्ट दिल्याबद्दल. करा आणि मला सांगा. गरम आहे, गरम आहे, गरम आहे, गरम आहे. क्रंची आहे. तरी दादा तुम्ही पुढचा भाग खाला. थोडंसं पाचचा. oil पुढे असल्यामुळे थोडंसं बनवून लागेल. छान आहे. हे कांदा आणि कॉर्न भजी. कांदा भजी तुला खायचे? नो, हा, नाही. दुसरं काय घ्यायचं? घावण्यासाठी ट्राय करा. घावणे पण आहेत तुमच्याकडे? नाही संपले जाऊ. संपले? युअर बॅड लक. बॅड लक. ठीक आहे, चल दुसरं काहीतरी बघूया पुढे. काका तुम्ही काय विकताय? आगरी पद्धतीचं जेवण आहे. अग्री पद्धतीचं. ओके, हे फिश आहे ना? जवळा आहे तो. काय? जवळा जवळा जवळ. सुका आणि हे? जवळा, सुका चिकन सुका चिकन आहे. आणि ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही आणि वजरी होती. वजडी काय असते? 80 रुपये ना? हा, मी पे करते. तर मित्रांनो, सोनालीने आता ऑर्डर केली आहे हे धपाटे. तुम्ही कधी खाल्ले असतील तर प्लीज कमेंटमध्ये हो म्हणून सांगा मला. झाले रेडी? नाही होत आहे. क्रेविंग होती? पुरणपोळी चालू आहे. क्रेविंग होती? ऍक्च्युली बरेच दिवस करायचं चाललेलं ना, हा. पीठ नव्हतं, तर लकीली इकडे भेटलं, म्हटलं बघू ट्राय काकी, ओ काकी लवकर बनवा. झाले धपाटे? देऊ का तुला धापाटे? दही नाहीये. दही मजा संपलं नाही, लेट झालं आपल्याला ऍक्च्युली. कसे आहे? हम्म. छान आहे, चांगले आहेत. खाऊन बघा. आणि आता थोडा म्हणजे सगळं आता इथून पॅकअप होणार आहे. सगळे आपापल्या घरी निघणार आहे. आम्ही पण आता निघणार आहे बाहेर धपाटे खाऊन. A few moments later. तर मित्रांनो, मस्त पेट पूजा डन. ते सोनालीने जे धपाटे मागितलेले का ऑर्डर केलेली ती पण झाली आमची आता डन. खाल्लं आम्ही मस्त मध्ये. तर आता विचार केला आलोय परेलला, तर एक शिवाजी पार्कला जाऊन एक विजिट करूया. थोडा वेळ बसतो आम्ही दोघे जण आणि देन त्याच्यानंतरला आम्ही निघतोय घरी. विचार करतो की ब्लॉग पण आता मी इथेच एंड करतो. ही बापली गाडी आमची इकडे. तर चल आपण ब्लॉग पण आता इथेच एंड करूया. तर मित्रांनो, लास्टची तारीख 12 तारीख आहे. 12 जानेवारी 2025 लास्ट डेट आहे. जर तुम्ही लालबाग, परळ, सायन, माटुंगा, दादर या ठिकाणी जर राहत असाल, खूप जवळ आहे. आणि कॅप्शनमध्ये मी ॲड्रेस आणि टायमिंग टाकतो. मला टायमिंग 10:30चा सांगितलेला, पण आता वाजलेत 11, 11, 11:15, 11:30ला मॅक्स टू मॅक्स ते लोक बंद करतात. तर मी कॅप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स टाकतो, काय काय टायमिंग आहे आणि काय काय इकडे आहे ते. तर मित्रांनो, ब्लॉग पण मी आता विचार करतो इथेच एंड करतो. तर लास्टच्या ब्लॉगला जसं तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आम्हाला, तसंच या ब्लॉगला पण तुम्ही भरभरून प्रेम द्या. कारण की विजय सेल्सचा जो आमचा ब्लॉग होता, तर वाटलं नव्हतं की त्याला एवढं भरभरून आम्हाला प्रेम भेटेल त्या ब्लॉगसाठी. तर खूप धन्यवाद तुम्हाला की तो ब्लॉग तुम्ही खूप जणांनी लाईक केला आहे. परत त्याला खूप चांगला रीच आला आहे त्या ब्लॉगला, त्यामुळे आमचा चॅनल थोडासा वरती आला आहे. तर असाच तुमचा सपोर्ट आमच्या चॅनलवरती राहून द्या. आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलचं आपल्या सबस्क्राईब बटन टिंग 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 दाबा. तर चला तर भेटूया आता आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला, टाटा, बाय 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 बाय. टाकायची शेतकऱ्याची प्यायची. जर वेळ असेल तर जरा मिक्सरला लावलात ना अर्धा लिटर पाण्यामध्ये, तर खूप चांगलं